श्रीराम समर्थ. प्राध्यापक के बी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 130. कथामाला 7 नंबर. साक्षीत्वाने वागा. एक मोठा सरकारी अधिकारी होता. तो न्यायदानाचे काम करीत असे. त्याच्या समोर रोज अनेक प्रकारचे खटले येत आणि त्यातल्या आरोपींना तो विचार करून योग्य ती शिक्षा देई. त्याचे खाजगी आचरण फार शुद्ध असल्याने त्याच्या न्यायाबद्दल कोणी तक्रार करीत नसे. एकदा हा अधिकारी एका साधूच्या दर्शनास गेला. नमस्कार वगैरे झाल्यावर साधूने त्याला विचारले, का हो रावसाहेब, रोज तुम्ही पुष्कळ लोकांना शिक्षा देत असाल नाही का? तो म्हणाला, होय महाराज. साधूने विचारले, तुम्ही जास्तीत जास्त किती शिक्षा देऊ शकता? तो म्हणाला, मला फाशीची शिक्षा देण्याचा अधिकार आहे. योग्य वाटल्यास आरोपीला मी फाशी देऊ शकतो. यावर साधू बोलला, आत्तापर्यंत तुम्ही कोणाला फाशी दिली आहे का? त्याने उत्तर दिले, महाराज, होय, आत्तापर्यंत काही लोकांना मी फाशीची शिक्षा दिली आहे. साधूने पुन्हा विचारले, असे का? मग ज्या दिवशी तुम्ही एखाद्याला फाशीची शिक्षा देता त्या दिवशी तुम्हाला अगदी चैन पडत नसेल. त्या माणसाची बायका मुले आपल्याला काय म्हणतील, तो मेल्यावर ती काय करतील असे विचार येऊन तुमचे मन अगदी अस्वस्थ होत असेल नाही का? तो अधिकारी म्हणाला, असे होत नाही, कारण आरोपीला शिक्षा मी देत नसून कायदा शिक्षा देत असतो. मी नुसता निमित्त मात्र असतो. हे उत्तर ऐकून साधू हसला व त्याला म्हणाला, आपण स्वतःच्या प्रपंचामध्ये असेच निमित्त मात्र वागले पाहिजे. तात्पर्य, परमात्मा करता आहे, आपण नुसते निमित्त मात्र आहोत ही भावना ठेवून जर आपण प्रपंचामध्ये राहिलो तर व्यवहार योग्य होईल, पण त्याचे सुखदुःख आपल्याला बाधणार नाही. आपल्याला दुःख होत असते ते घडणाऱ्या गोष्टींचे होत नसून त्यामध्ये असणाऱ्या माझेपणाचे दुःख होते. मी उपाधीला चिकटलो म्हणून मोठेपणाचे दुःख मला होते. उपाधीला साक्षीत्वाने पाहावे, आपण वेगळेपणाने राहावे. 8 नंबर. काळजी. एका गावामध्ये एक साधू राहत असे. गावामधील लोकांचे त्याच्यावर मोठे प्रेम असे. लोक आपले सुखदुःख त्याच्याजवळ मोकळेपणाने सांगत असत. एके दिवशी एक मनुष्य त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझी बायको मेली आहे. मला लहान लहान 4 मुले आहेत. त्यांचे पुढे कसे होईल याची फार काळजी वाटते. मी आता काय करू? असे म्हणून तो रडू लागला. इतक्यात दुसरा एक मनुष्य तेथे आला आणि साधूला सांगू लागला, महाराज, परवाच माझी बायको मेली. मला 6 मुले आहेत. मोठा मुलगा 12 वर्षाचा असून सर्वात धाकटे मूल 3 महिन्याचं आहे. माझी नोकरी सुटली असून जवळ पैसा नाही. मला कोणी नातलग नाही आणि मला राहायला जागा नाही. आता पुढे व्हायचे कसे याची फार काळजी वाटते. मी आता काय करू? असे सांगून तो रडू लागला. इतक्यात तिसरा एक म्हातारा मनुष्य तेथे आला आणि साधूला सांगू लागला, महाराज, ही माझी दुसरी बायको आहे. माझा मुलगा पहिल्या बायकोचा आहे. त्याचे लग्न झालेले आहे, पण सासू आणि सून भांडल्याशिवाय एक दिवस जात नाही. मी तर आता थकत चाललो. माझ्या मागे माझ्या बायकोचे कसे होणार याची फार काळजी वाटते. मी आता काय करू? असे बोलून तो रडू लागला. या तिघांचे बोलणे ऐकून साधू मात्र हसू लागला आणि सर्वांना म्हणाला, तिघांच्याही काळजीला औषध एकच आहे आणि ते म्हणजे भगवंताचे नामस्मरण होय. तात्पर्य, काळजीचा रोग हा असा आहे, आपण आपल्याबद्दल काळजी करतो. याचे कारण असे की आपल्यापेक्षा जास्त दुःखी असलेल्या माणसाकडे आपण पाहत नाही. आपण दुसऱ्याकडे पाहिले तर आपली स्थिती बरी आहे असे आपल्याला वाटेल. 9. अनुसंधानाला जपा. एका गावामध्ये एक धाडसी मनुष्य राहत असे. नवीन वस्तू गोळा करण्याची त्याला मोठी हौस होती. गावाजवळच्या जंगलामध्ये रोज जाणाऱ्या गुराख्याने एकदा त्याला अशी माहिती दिली की त्या जंगलात डोक्यात मणी असलेला एक नाग आहे. गुराख्याने सांगितले की रोज संध्याकाळी अंधार पडल्यावर एका मोठ्या लिंबाच्या झाडाखाली तो नाग येतो, आपला मणी काढून ठेवतो आणि त्याच्या प्रकाशात आनंदाने नाचतो. तेव्हा त्या माणसाने पाळत ठेवून त्या नागाला पाहून घेतले आणि त्याचा मणी मिळवण्याचा निश्चय केला. एके दिवशी संध्याकाळी उजेड असतानाच पुष्कळसे शेण घेऊन तो त्या झाडावर चढून बसला. अंधार पडल्यावर तो नाग तेथे आला आणि मणी काढून खेळू लागला.
इतक्या त्या माणसाने झाडावरून शेणाचा गोळा खाली टाकला. तो त्या मण्यावर पडला आणि मणी झाकून गेला. मण्याचा प्रकाश नाहीसा झाल्याबरोबर नाग वेड्यासारखा होऊन तेथेच घोटाळत राहिला. काही वेळाने त्याला झाडावरच्या माणसाची चाहूल लागली. मग मात्र तो झाडाच्या पायथ्यापासून हालेना. अशा अवस्थेत 3 दिवस गेले आणि त्या माणसाला जास्त वेळ झाडावर बसणे अशक्य झाले. म्हणून तो अगदी हळू खाली उतरला. परंतु त्याची हालचाल कानावर आल्याबरोबर नाग संतापाने नुसता बेफाम झाला आणि त्याला इतका कडकडून चावला की तो मनुष्य तर तात्काळ मेलाच, पण नाग स्वतः देखील मरून पडला. तात्पर्य: नाग ज्याप्रमाणे मण्याला प्राणापलीकडे जपतो त्याचप्रमाणे आपण भगवंताच्या अनुसंधानाला जपले पाहिजे. वेळ पडल्यास प्राणही द्यावा, पण अनुसंधान सांभाळावे. मग भगवंत आपल्या मागे लागेल हे काय सांगायला पाहिजे. 10 नंबर, याला म्हणावे निष्ठा. मुंबईला एक मोठा सरकारी अधिकारी होता. त्याला बरेच दिवसांनी एक मुलगी झाली. मुलगी सुरेख व हुशार असून मोठी मर्यादशील होती. त्यामुळे आईबापांची ती फार लाडकी होती. ती BA पास झाल्यावर बापाने एका चांगल्या घराण्यातील चांगल्या वर्तणुकीच्या सुशिक्षित मुलाशी तिचे लग्न करून दिले. लग्न झाल्यावर 2 वर्ष बरी गेली, पण पुढे त्याला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे तिच्या घरची मंडळी त्याला वाटेल तशी नावे ठेवू लागली. एकदा ती माहेरी आली. जेवणखाण झाल्यावर सहज बोलत बसले असता तिचे आईबाप जावयाला नावे ठेवू लागले. तेव्हा त्या मुलीने त्यांना ताडकन सांगितले की तुम्ही मला एकदा त्यांच्या पदरात टाकली आहे ना, मग आता प्रश्न कुठे उरला. ते कसंही असले तरी उत्तमच आहेत आणि पुन्हा जर असे बोलाल तर या घरामध्ये मी पाणी प्यायची नाही. किती शुद्ध निष्ठा ही. तात्पर्य: भगवंतावर किंवा आपल्या गुरूंवर अशी निष्ठा असावी. एकदा आपण त्यांचे म्हणून त्यांच्या पायावर डोके ठेवले ना, आता प्राण गेला तरी दुसरीकडे पाहणार नाही. अशी शुद्ध निष्ठा पाहिजे. ते सांगतात ते आपण मनापासून करावे. निष्ठा हाच परमार्थाचा पाया आहे. ती ज्याच्यापाशी आहे त्याला भगवंत दूर नाही. 11 नंबर, स्वार्थ व परोपकार. मुंबईला एक मोठा डॉक्टर होता. त्याला पगार 2,000 रुपये असून शिवाय खाजगी धंद्यामध्ये त्याला 3-4 हजार रुपयाची प्राप्ती असे. तो एका साधूकडे गेला आणि म्हणाला, महाराज, मला परोपकार करायची फार इच्छा आहे. त्यासाठी पुष्कळ पैसा मिळावा असे मला वाटते. याला काय उपाय करू. साधूने त्याला विचारले, तुला दर महिन्याला जे 5-6 हजार रुपये मिळतात ते सगळे तुला लागतात का. डॉक्टर म्हणाला, हो, मला एवढे पाहिजेत. साधू बोलला, तू एवढे रुपये कसे खर्च करतोस ते सांग. डॉक्टर म्हणाला, हे पहा, माझा मोठा मुलगा विलायतेत शिकतो आहे. त्याला दर महिन्याला 1,000 रुपये पाठवतो. माझ्या खाण्याचा आणि दारू वगैरे पिण्याचा खर्च दर महिन्याला 1,000 रुपये येतो. माझे कुटुंब मोठे आहे. त्याचा खर्च दर महिन्याला 2,000 रुपये येतो. माझा दवाखान्याचा खर्च दर महिन्याला 2,000 रुपये येतो. मग आता उरले काय ते तुम्हीच सांगा. उलट एखाद्या महिन्याला मला बँकेमधूनच पैसे काढावे लागतात. हे त्याचे बोलणे ऐकून साधू हसला आणि म्हणाला, अरे, तू काय सांगतोस हे. म्हणजे तुझे सगळे, अर्थात दारूसारखे गलिच्छ व्यसनसुद्धा व्यवस्थित यथास्थित नव्हे उत्तम चालून मग तू परोपकार करणार होय. ही परोपकार बुद्धी नव्हे, ही नुसती स्वतःची फसवणूक आहे. तू या भानगडीमध्ये पडू नकोस. ज्याला 6,000 रुपये महिन्याला पुरत नाहीत त्याने अशी भाषा करणे म्हणजे परोपकाराचे ते विडंबन आहे. तात्पर्य: खरे म्हणजे जगावर उपकार करून त्याला सन्मार्गाला लावणारे पुरुष जन्मासच यावे लागतात. ज्याने सर्वस्वाचा त्याग करून लंगोटी घातली, म्हणजे ज्याने आपला स्वार्थ जाळून टाकला, त्यानेच परोपकाराच्या गोष्टी बोलाव्यात. जो आपला स्वार्थ सांभाळून परोपकार करू म्हणेल त्याला परोपकाराचे नाटक करता येईल हे खरे साधणार नाही. 12 नंबर, कर्मापेक्षा हेतू श्रेष्ठ. एका गावामध्ये वारकरी पंथाचा एक साधू राहत असे. गावातले एक वृद्ध जोडपे नेहमी त्यांच्याकडे जात असे. त्यांचा मुलगा फौजदार होता आणि आईबापांना तो फार कडकपणे वागवी. तो स्वतः कधी त्या साधूकडे जात नसे, पण त्याची निंदाही कधी करीत नसे. एकदा त्याच्यावर
पैसे खाल्ल्याचा आरोप आला आणि तो फार घाबरला. काय करावे त्याला सुचेना. इतक्यात त्याला साधूची आठवण झाली आणि त्या संकटातून पार पडण्यासाठी तो साधूकडे गेला. साधूला त्याच्याविषयी सर्व माहिती होती. इतकेच नव्हे तर वृद्ध आईबापांनी आपल्या सर्व परिस्थितीची कल्पना त्याला आधीच दिली होती. पण त्यावेळी तो म्हणाला होता, असू दे, तुम्ही नामस्मरण करीत जा. मुलाची आणि माझी भेट झाली म्हणजे आपण बघू. फौजदाराला पाहिल्याबरोबर साधू म्हणाला, का फौजदार साहेब आज इकडे कोणीकडे आला? तो म्हणाला, महाराज, मी जरा अडचणीमध्ये सापडला आहे, तिच्यातून मला पार करा. साधूने विचार केला की याला वळणावर आणायलाही संधी चांगली आहे, म्हणून तो त्याला म्हणाला, फौजदार साहेब, याला एकच उपाय आहे. रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्ही आईबापांचे दर्शन घेऊन नमस्कार केल्याशिवाय दुसरे काही करायचे नाही. असा नियम 4 महिने करा, म्हणजे खात्रीने या संकटातून पार पडाल. फौजदाराने ते कबूल केले आणि घरी आल्याबरोबर आईबापांना फरमान सोडले की तुम्ही दोघांनी रोज सकाळी मी उठायच्या वेळी माझ्या खोलीच्या दाराशी येऊन हजर राहिले पाहिजे. गुरु महाराजांची तशी आज्ञा झालेली आहे. विसराल तर याद राखा. बिचारे म्हातारी घाबरून गेले. त्यांना रात्रभर झोप येईना, सारखी काळजी वाटू लागली. हा केव्हा उठेल याचा नेम नाही, म्हणून ती दोघे पहाटेच त्याच्या खोलीपाशी येऊन उभी राहत. मग फौजदार साहेब उठले म्हणजे त्यांना नमस्कार करीत. तात्पर्य, आपली सत्कर्म करण्याची तऱ्हाही अशी आहे. सत्कर्म करायचे जरी झाले तरी त्याचा हेतू ओळखून जर ते न केले तर त्या कर्मापासून जगाला पीडाच होते. मनामध्ये हेतू शुद्ध असावा आणि बाह्य कर्म चांगले असावे, म्हणजे मग जगामध्ये आनंद पसरतो. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.